मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाण्याची कळशी आडावनं घेऊन दुर्पी घरी आली. तिचा नवरा बबन चप्पल घेऊनच बसला होता. तिच्या काय ध्यानातच आलं नाही. खेप रांजणात वतून दुसरी कळशी आणायला ती निघाली तसा नवरा वराडला. कुठं चाललीस पुन्हा? पाणी भरती की. सकाळी काय माझी आई येणार नाही भरायला. लय कामाची लागून गेलीस. ठेव तिथं कळशी. इकडं य. का काय झालं? बाब्यानं फटाफट हाणायला सुरुवात केली. चपलीचाच मारत्यो. साधा लागतोय वय. अव पर माझं काय चुकलं ते तरी सांगा. तुझ्या आईला तुझ्या नवऱ्या माग कोलत्या नाचिवत्यास वय. अग आय ग, ह्यांना धरा. नका, अव नकासा मारूसा. पार सुजस्तवर गाड्यानं बायको हाणली. बायको बी तापड. तिथंच पवळीवरती डोसकं आपटलं. माझी चूक माझ्या पदरात घाला. काय व चुकलं माझं? आडावरती काय असतंय सारखं सारखं तुझं? हातर देवा. राम 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 राम. देवा काय भैरवा, काय सुचलं र माझं? पाणी आणतीय गुन्हा भय माझा. आता म्हशीच्या लोडण्यानंच हाणीन बघ. त्या यशवंताबर काय गुलुगुलू बोलत होतीस गाडावर कवाशी? कोण म्हणलं? हिता असलो तरी सारं समजतंय मला. अग तुम्ही बाया लय 53 टिकलीच्या मला गन लावायला बघत्यास व्हय. एवढं भोळ सांभायसा व्हय तुम्ही? व्हय, भोळच हाय म्हणूनच पाण्याच्या निमतानं जाऊन त्या यशाबरोबर गुलुगुलू बोलत बसत्यास नव. कुणी तुमच्या कानात त्याल वतलंय? सांगणाराला आणा मोहर. आत्ता भैरवनाथाच्या पायरीवरली फुलं उचालती. शिनकळी करायला मी महारा मांगाची हाय, डवऱ्याची हाय, डवऱ्याची. माणसं जमली. त्या जात पंचायतीची दोघं चौघ. अरे काय भानगड हाय बबन? ही आमची टवळी रोज त्या यशवंताबर कानगुष्टी करत्या. तू बघितलंस का स्वतःच्या डोळ्यानं? बघणारी सांगत्या ती याच की. बघणारी काय बी सांगत्या ती. विश्वास ठेवणारस का तू? तशी कशी सांगत्याली? हीच जात तिरक्या चालीची हाय. शाणा हो बाबा. कुणी सांगितलंय तुला ह्य? दुसऱ्याचं ऐकून वागायला शान नाही खात मी. दुर्पा, तुझा खटला जात पंचायती मोहर मांड. चुगली लबाडी चिथावणी देणाऱ्या गुंडासने विचारायला जात पंचायत शाबूत हाय म्हणावं. बबनला जात पंचायतीनं 50 वेळा विचारलं. बायकोचा संशय घेतोयस भडव्या? काय पुरावा आहे का तुझ्याजवळ? तसा असेल तर आमच्या मोहर ठेव. असला तरी मी सांगणार नाही. नको सांगूस. न्याय तुला नका असला तरी तुझ्या बायकोला हवाय की. तिनं तक्रार गुदरली काय? व्हय, नाव सांग तुझं कान भरणाराच. सांगणार नाही. घरात घेऊन झोप त्याला. अरे तुमच्यासारख्या माणसांनी तर जातीची वाट लावल्या. धुरपा, अशी मोहरय. सांग कहाणी तुझी. माझी काय बी चुकी नाही मायबापांनू. नवऱ्याच्या टाळक्यात कुणीतरी खूळ भरिवलंय माझ्या. तुझा संशय ग कुणावर हाय? असून काय करतासा? तो मुर्दा कबूल होया पाहिजे की. कसा कबूल होत नाही बघतोच की आम्ही. सांग तू. ह्या वस्तीत सारी चांगली हाय ती. याकच खवचट हाय. तो दाताडा पांडा. कवा जाईन तवा आडावरती बसल्यालाच असतो या. शिळ काय घालतू, गाणी काय म्हणतू? मग त्याच्याबद्दल कामून तक्रार केली नाहीस? कुणी करायची? वस्तीवल्या कुठल्या बी बाईला इचरा. माझ्यावरती डोळाच हाय मुडद्याचा. पर मी म्हणतो तक्रार कामून नाही केलीस. यगडाव हाणलाय चपलीनं. वाटलं होईल सरळ. पण काल पुन्यांदा त्यानंच गरळ वकली असल. नवऱ्याच्या आरोपाबद्दल ग तुझं काय म्हणणं हाय? त्यानं देवाच्या दारात आरोप करावा. मी पायरीवलं फुल उचालतो. माझ्या पायात त्या देव माणसाला कशाला बदनाम करतोय? त्या पांड्याला बोलवार. बोलवून घ्या इकडं लवकर. पिल्याला पांडा आला की वलपाटत. हे पांड्या, राम राम घाल आधी. राम राम. काय सेवा करू आपली? भडव्या खरं सांग, नाहीतर ही पंचायत जोड्यानं हाणीन तुला. का मी मी काय सांगू? ही दुरुपा, बब्याची बायको. काल यशवंताबर बोलताना तू बघितलीस का? वय बघितली की.
निवांत गळ्यात गळा घालून बसली होती. मोकळ्या जागेतल्या आडावर. हो आडावर. तो यशवंत कुठाय? ए बाबा मोरया, काय म्हणतोय ह्यो? 8 दिवस झालं मी गावात नाही. नोकरी हुडकीत हिंडतोय गावोगाव. आई बहिणी वाणी सारी वस्ती मला. मी कसा असा वागन? काय र पांड्या, चोमडीच्या काल बघितलं म्हणतोयस नव? काल नाही, परवा परवा पण नाही. तेरवा बघा बघितला असेल कदाचित. पंचातला एक जण जुना बूड घेऊन उठला. कुत्र्यागत सडाकला पांडाला. लाव्या करतोयास, चुगल्या करून घर पिटवतोयस, जीवच मारतो बघ तुला. थडा थडा बुटाचा मार बसला तसा पांडा खाली वाकला. पंचायती मोहर साष्टांग नमस्कार घालून म्हणला, चुकलं माझं. भैरवनाथा शपथ चुकलं बघा. अजून कुठं चुकलंय? दुर्पा घे ती चप्पल, हाण कान पाड गवसून. हाण. ए पोरा, पांड्याचा बाप कुठाय? बोलवा त्याला, बोलवून घ्या. म्हातारा लट लट कापत आला. अंगावर नुसत्या चिंध्या. पंचायतीनं काय इचरायच्या आतच जमिनीला हात लावून पाया पडत म्हणला, आय पांढरीला हात जोडून भीक मागतो मी. पोर चुकलं माझं, माफी करा आम्हासनी. पांड्या, चुगली केलीस हे कबूल हाय का तुला? वय देवा, कबूल हाय. भडव्या 12 रुपये दंड भर. पळ, दिवस मावळायच्या जात पंचायती मोहर दंड हजर झाला पाहिजे. वय सरकार, हे घ्या. दंडा एवढा पैसा हाय ती माझ्या खिशात. 12 रुपये दंड भरला तसा पंचांपैकी एक जण वराडला. दंड वसूल झालाय. ह्या दंडाच्या पैशातनं तेल आणलं जाईल. साऱ्यांच्या चपलासनी थोडं थोडं लावलं जाईल. तेल आलं. घरोघर चपलावून फिरलं. पांड्याला दंड झाल्याची बातमी साऱ्यांच्या चुली पावतर पोहोचली. बबनकडं एक माणूस तेल घेऊन आला. तवा तो दारातच बसला होता. चप्पल कुठाय? त्याला लावायचंय. तशी त्याची बायको फनकाऱ्यानं म्हणली, त्याल चिपलीवरती कशाला घालतायसा? गरम करून कानात वता कानात. काय बोलतोय बबन? नासका आंबा तोंडात खुपासल्या वाणी गबगार झाला. दिवाळी पंधरवड्यावरती आली. जयशानं सारं भांडवल जाऊन रुपये 700चा नफा आय मोहर ठेवला. 3 महिन्यांपूर्वी ठरवल्याप्रमाणे हिशेब चुकता करतोय. 500 रुपये दुकानातला फायदा आणि हे वरचं 200 तुझ्या दिवाळीच्या पातळासाठी. न करले का परीक्षा बघूस, देव तुला आयुष्य दिल. घे, ठेव तुला. तू तुझ्या वचनातनं मोकळा झालास. आता मला माझ्या वचनातनं पार पडू दे. नाही म्हणलं तरी जयशा हराकला. कमलचं येणं जाणं आता वाढल्यालं. तपकीरवाली म्हातारी बी जयशावरती, त्याच्या दुकानावरती भलतीच खुश झालेली. रिवाजाप्रमाणे आईला घेऊन जयशा कमलीला बघायला गेला. तेव्हा म्हातारीचं तर डोळंच डबाबलं. पोरा, अरे माझ्याजवळ काय हाय द्यायला? एवढे नात आणि एखादं रुपये 500, शिवाय दारात लगीन करून देणार. साऱ्या वस्तीला शिरा भाताचं जेवण घालून. लय पुढचं बोललास बाबा. बस्त्याचं दोघांनी बघायचं. चालेल की. आणि हे बघ, लग्नासाठी कर्ज फिर्ज काढायचं नाही. तसा असेल तर आधीच सांग हो. लगीन झाल्यावर माझ्या तपकिरीचा समदा खर्च तुझ्याकडं. महिन्याची 10 रुपयांची तपकीर लागत्या मला. करीन जेवणासकट समदा खर्च माझा. आता जीवनच जा बाळा, लाग कामाला. अगं यशवदा, रीतीभातीनुसार पत्रिका काढून साऱ्यासनी कळव. लगीन लावणाऱ्या जंगमाला भेट. आता आपण दोघी बी आशा. पोराठोरांनी नटायचं, सजायचं. का असं नाचत सुटायचं काम करत? तुळशीच्या लग्नादिवशी लग्न लागली पाहिजे ती. तोच मुहूर्त धरायला सांग त्या आप्पा जंगमाला. तुम्ही म्हणाल तसं. दारात मांडव सजला. झाडून सारं पाहुणं रावळ आलं. असं लगीन कवाच पावतर झालं नव्हतं. बँड खणाणत होता. रंगीत कपड्यांतली बँडवाली बघून माणसं कौतिक करत होती. शिरा भाताच्या घमघमाटानं सारे नादावले होते. बसायला घोडा होता. कपाळी चकाकत बाशिंग होतं. 3 करणे खणाणत होते. रेकॉर्ड वाजत होतं. 12 गावचे तक्षिमे मानानं आले होते. लग्नात त्यांचा मान. पुढं काय कमी जास्त झालं तर उभ्या आयुष्याची भिस्त त्यांच्यावरच. सांगोल्याचे इंगवले, जळगाव शिवथर बावरधानचे लगस, नागझरीचे चव्हाण, चिकुर्डीचे शिंदे, वीरचे माळवे, आबापुरीचे बाबर असे 12 गावचे 12 तक्षिमे लग्नात उठून दिसत होते.
फाटक्या अंगाची डवरी लग्नाच्या निमतानं चांगली चुंगली धतुड घालून फिरत होती. वस्तीवली सनई झांज कौतुकानं मांडवात वाजवली जात होती. काळ भैरवाकडे तोंड करून मांडव केल्याला, देवाच्या सावलीला सारं घडत असल्यालं, शहराचा वारा लागलेली देखणी कमली बघून आया बाया आलाबाला करत होत्या. पोराचं नसीब उघाडलं असं म्हणत होत्या. घडशी माळी गुरव समधी झाडून लग्नाला आल्याली. बामण दिसत नव्हता. डवऱ्याच्या लग्नात कोण त्यासनी विचारतय. सारी लग्न जंगमच लावायचा. 40 घातल्याला लुकडा जंगम स्पीकरवरनं बडबडत होता. नवरा नवरी आली. जयशानं गावातला प्रतिष्ठित माणूस म्हणून बुवाला पुढं केलं. 500 रुपये हुंडा दिला. लगीन समद म्हातारीकडं पोचलं. म्हातारी दागिन्यांचा डब्बाच घेऊन आली होती. मंगळसूत्र, बोरमाळ, एकदाणी, अंगठी, 2 बांगड्या. कमली दागिन्यानं सजली. नाही म्हणलं तरी जयशाचं डोळं समद वैभव बघून झळाळलं. गरीब गरीब म्हणत म्हातारीनं समदा खजिना जयशाच्या स्वाधीनच केला होता. माणसं आपापसात म्हणत होती, म्हातारीनं लय सोनं नाणं साठवलंय. मग सातारापासनं मुंबई पावतर फिरून आल्या नव्ह म्हातारी. काय नोकरी बिकरी करत होती की काय कुणान ठावं. छे, पांढरी फेक गाय घेऊन दत्ताच्या देवळा मोहर बसायची. जवळ गवताचा बहारा घेऊन. शेठ सावकार यायचं, पदरचं रुपये देऊन गोग्रास घ्यायचं. गाईला चारायचं. म्हातारीला पैसे बी मिळायचं आणि गायला चारा भेटायचा. पुन्हा वर दूध शिलकीत हायच की. त्या काळात दिसाचं रुपये 50 कमवीत होती म्हातारी. हुशार, मूळचीच हुशार म्हातारी. जयशाचं जन्माचं कल्याण झालं. लगीन लागलं. 12 तक्षिम्यांना जोडीनं नमस्कार केला. नवऱ्यानं 7 आणि नवरीनं 5 असं 10 रुपये तक्षिम्यांच्या हातावरती कुकू लावून ठेवलं. नवरा नवरी म्हणली, ही गावची भाकरी, 10 रुपये तुम्ही खाल्लीसा. हितनं मोहर समद प्रश्न आता तुम्ही सोडवायला पाहिजेत. तक्षिम्यांनी परवचन देऊन आशीर्वाद दिला. पंक्ती बसल्या. शिरा चापायला माणसांनी सुरुवात केली. मांडवात नवरीला जवळच्या खोलीत नेलं. जेवायला घातलं. जयशा भोवती करवल्यांची मुरकंड पडली. नवरदेवाच्या ताटात जेवायला ज्योतो धडपडायला लागला. चुगली करणारा पांडा हितबी पिऊनच आल्याला. जयशाकडं कौतिकानं बघत होता. अरे पांडा, य बस, खा खा की रे 4 घास. अरे तो बाळू शिवा कुठाय, बोलवा की त्यासनी. सारेसनी ताटात घेऊन जयशा जेवला. बाळू शिवाला म्हणला, अरे जोडींनो, आता 3ऱ्या दिवशी माझ्या लग्नाचा गोंधळ घालायला दोघांनी याचा. साथीदार हायती नव्ह. हायती तर या काठीवर येऊ. काय बिदागी असेल ते देऊनच टाकू की. छे छे, आपल्या माणसाकडनं पैसे काढायला आम्ही काय माराफिराट हाय व्हय. एक गिन्नी घेणार नाही. ही आट कबूल असली तर बोल, नक्की येऊ. बरं, पण मानाचा टोपी टावेल तरी घेशील का नाही, का तिथं बी आम्हाला खालीच बघायला लावणार. कमली नव्या घरात सून म्हणून आली. 2 म्हाताऱ्या यग झाल्या. पोरा बाळांत रमू लागल्या. 3रा दिवस उगावला. जयशा वरण्याला गेला. चांगला 200 रुपयांचं बकरं आणलं. गोंधळाला बकरं कापायचा बाबर समाजाचा रिवाज. वस्ती पुन्हा मवारली. सवताहून माणसं फटाफटा मदतीला आली. कोण कांदा चिरतोय, कोण लसूण सोलतोय, कोण चर पेटवतोय, कोण पाण्याची टिपाडं भरतोय. ठक्षा, बाबू, बबन, रद्दीवाला, शंकर्या ही समदे आली. जयसिंगराव लगीन लागलं, पर सोमरस काय आम्हाला भेटला नाही बघा. लग्नात बरं दिसत नाही. अरे आज रातीच्या मटणाला थोडी थोडी दे. तुमची तुम्ही आणा, प्या, पैसे माझ्याकडं. मग आम्ही तरी दुसरं काय म्हणतोय. हातावरती पैसे पडलं तशी सारी पळाली. घरामोरच्या अंगणात माणसांची गर्दी. चर पेटल्याला, मटण भात शिजत असल्याला. फाळीचं जळान, आंब्याचं तडातड जळत होतं. पोरीबाई धावत पळत होत्या. घरची कामं धामं सोडून आल्या होत्या. घरातलंच काम असल्यावाणी राबत होत्या. तेवढ्यात गुंडा आला. उठा जयसिंगराव, पंक्ती बसवून घेऊया. पहिल्या पंक्तीला तुम्ही बसा. तसं कसं, सारी जेवल्यावरती मग जीव. छे, उपास गोंधळ्यांचा तुमचा नाही. कमलाबाई बायकांच्या पंक्तीला बसल्याल्या, तुम्ही बापई गाड्यांच्या. अरे ते बुवा शंकरा ठक्षा कुठं खपली तर समधी, का गेली तर भट्टीवरती. जयशा हसला. तेवढ्यात सारी आलीच. हसत गप्पा मारत.
जेवायला बसण्यापरास जेवायला वाढायची साऱ्यासनी हौस. ठक्षा म्हणलाच, जयसिंग आरामात बस तिथं खाटावर, आम्ही समद वाढायचं काम करतो. कुणी खराटा फिरवला तर कुणी ताडपदरी हातारली, कुणी पाणी दिलं, ताटवाट्या फिरल्या, नळकुटं खाया सारीच आसुसल्याली. गुंडानानं हुशार, तवंग तवंग एका बाजूला काढला. मोठं पाणी तापवायचं पात्यालं, त्यात चांगलं 2-3 किलो मटण पातेला आत घरात नेऊन ठेवत म्हणला, जयसिंगराव, हे काळजीपूर्वक झाकून ठेवा, मागणं बायका माणसांचा हाल नकत. बापय गड्यांचं काय, एकदा खायला सुरुवात केली म्हणजे शेजनं सारं सप्पय, करणारा उपाशी. घेऊ का पंक्तीला बसून? घ्या घ्या, त्या ताटवाट्या पित्या आहे त्या बघा तिथं. जेवण झाल्यावरती ज्या त्या घरी काळजीनं पोच करायच्या. तुम्ही काळजीच करू नका, हाणम्याला आणि ठक्षाला पेशल तेवढ्यावरतीच कामाला ठेवतो. जयसिंगराव, मारणार साकावं कब्भर? नक नक, नवी नवरी घरात आलिया, बरं दिसत नाही अशा टायमाला, पुन्हा बघू कधीतरी. पंक्ती बसल्या. वाढणाऱ्या परास खाणाराचीच घाय. सकाळपासनं काय जण नुसता मटणासाठी उपाशी राहत्याली. 4-4 बोट्या चघळत वाटीनं रस्सा भुरकायचं एवढं खरं. बबननं तर थाटलीतच भाकरी कालवली होती. फुरकं मारत चवीनं खात तो म्हणत होता, गुंडा नाना, रस्सा येऊ द्या, रस्सा. गरम कडा नाना किंवा जरा. हा असं, ह्या अर्जुनाला जरा वरचा कट आणा. जेवण रंगत चाललं. हंडे रिकामे होऊ लागले. सगळ्यांच्या आधी जेवलेल्या गोंधळ्यांनी चौक मांडायला सुरुवात केली. आयाबाया त्यांना मदत करू लागल्या. कडान वाढणारा धावू लागला. खूप दिवसांतून आपल्या दारात पोटभर जेवणाऱ्या आपल्या जातवाल्यांना बघून जयसिंग भारावला. पंगत उठली तशी कमल हळूच जयसिंगला म्हणाली, आता तुम्ही बी घ्या की बसून. तसा कसा एकटा बसणार, आता दोघं बी बसूया की. एवढ्या बायकांतही ती झकास लाजली.